सोलापूरमध्ये समाजसेवेचा आणि मातृत्वाच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा एक प्रेरणादायी सोहळा उत्साहात पार पडला. भगवान महावीर 2552 जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आस्था फाउंडेशन आणि आस्था रोटी बँक यांच्या वतीने माता त्रिशला देवी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या भव्य कार्यक्रमात धार्मिक, सामाजिक आणि सेवाभावी क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या 21 कर्तृत्ववान मातांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीरांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि नमोकार महामंत्र जपाने करण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे सत्कार पार पडले. सिव्हिल हॉस्पिटलचे ऋत्विक जयकार यांनी आस्था रोटी बँकेच्या कार्याची माहिती देत दररोज शेकडो रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान केले जात असल्याचे सांगितले. तर सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी जगा आणि जगू द्या हा भगवान महावीरांचा संदेश अधोरेखित करत सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. यानंतर 21 मातांनी ट्रॉफी, प्रमाणपत्र, मोत्यांची माळ आणि गुलाबाचे फूल देऊन गौरवण्यात आले. समाजात निस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान व्हावा आणि त्यांच्या कार्यातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी हा उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. आस्था रोटी बँक गेल्या 365 दिवसांपासून गरजू, निराधार आणि रुग्णांना अन्नदान करत असून या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले. तर त्या स्वप्नांचा अर्थ असा होता की त्यांच्या पोटी भगवान जन्मणार. त्या स्वप्नांचा ती बहीण वगैरे असे काय काय होते म्हणजे तर अशी स्वप्न त्यांना अगोदरच पडली. म्हणजे त्यांच्या पोटी भगवानाचा जन्म होणार. आणि माता त्रिशला देवीचं वैशिष्ट्य म्हणजे मातृत्व असेल, पवित्रता असेल, याच्यामध्ये या जगामध्ये कोणीही त्यांचा हात धरू शकत नाही. असे ते पवित्र त्यापणे भगवान होते असं आपण म्हणावं लागेल. आपल्याला याच्यातून बोध असा घ्यावा लागेल की आपण त्यांचं अनुकरण या ठिकाणी केलं पाहिजे. आपण पण आपलं मातृत्व जपलं पाहिजे. आपण सुद्धा पवित्र राहिलं पाहिजे. केवळ आपण राहून चालत नाही, तर आपण ज्यांच्याबरोबर राहतो, ज्यांच्याबरोबर बसतो, ज्यांच्याबरोबर उठतो, त्या देखील व्यक्ती तशा झाल्या पाहिजे याचा आपण प्रयत्न करणं गरजेचं. आपण पवित्र आहे, पण आपलं उठणं बसणं जर अपवित्र लोकांबरोबर असेल तर तुम्ही सुद्धा अपवित्र म्हणून गणले जाल असा आजकालचा समाजाचा नियम आहे. हा जो स्तुती उपक्रम आहे हा पुढेही आपण चालू ठेवा अशी अगदी मनापासून अपेक्षा करतो. मला चांगला आठवतं 4 महिन्यांपूर्वी संशोधनी मला असं एका बोलवलं होतं त्याच्या पाठीमागे. तेव्हाही या समाजामध्ये आदर्श शिक्षक आणि शिक्षिका यांचा पुरस्कार झालेला होता. औषधीचा त्या ठिकाणी होते. खूप छान वाटलं. कोणतंही जास्त आर्थिक पाठबळ नसता संशोधनीचे काम करत आहे त्यांचं तर माझ्यावर खूप जास्त उपकार आहे असं मी मनोमन मान्य करतो. या ठिकाणी कबुली देतो. कारण माझे जे रुग्ण आहेत ते 3 जिल्ह्यातून 2 राज्यातील कुठे ॲडमिट असतात. जवळजवळ 700 ते 750 रुग्ण ठिकाणी ॲडमिट असतात. त्यांचे 2-3 नातेवाईक जरी तुम्ही एका वेळी पकडले तर 1,000 ते 2,000 रुग्ण त्या ठिकाणी रुग्ण नातेवाईक त्या ठिकाणी असतात. बरेच रुग्ण गरीब असतात, बाहेरून आलेले असतात, लांबचे असतात. पण अशा भुकल्या मुलांच्या नातेवाईकांना अहोरात्रपणे इतक्या वर्षांपासून चांगल्या प्रतीचं सतत जेवण पुरवणे, वादळ असू दे, वारा असू दे, पाऊस असू दे, तरीही त्याच्यामध्ये आजपर्यंत ठेवलं पडलेलं नाही. ही खूप त्यासाठी कोणी अपेक्षा लागतं या ठिकाणी असं खूप मोठं डेडिकेशन लागतं. समाजातली आत्मसमर्पण प्रेरणा लागते ती त्याच्याकडे आहे. ते साधे आहे ते दिसायला नाही, पण ते जेव्हा जेव्हा मला फोन करतात मी त्यांना कधीच नकार देत नाही. तुमच्या संपूर्ण प्रोग्राम